सिटी न्यूज वसा जनसेवेचा। धुळे सोलापूर महामार्गावर चांदे फाटा येथे धुळे पोलिसांनी धडक कारवाई करत बनावट चलनी नोटांची तस्करी करणाऱ्या बुलढाणा येथील तरुणाला जेरबंद केले। या कारवाईमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा माग काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे। धुळे तालुका पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना गुप्त माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। चांदे फाटा परिसरातील सूर्यपुत्र हॉटेलजवळ सापळा रचून संशयित तरुणाला थेट जेरबंद करण्यात आले। अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद जफर मोहम्मद कुद्दूस, राहणार टिपू सुलतान चौक, इक्बाल नगर, बुलढाणा असे असून त्याच्या अंग झडतीतून 500 रुपयांच्या 44 आणि 100 रुपयांच्या 2 बनावट नोटा असा एकूण 22,200 रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी इशारा दिला आहे की बनावट नोटा तयार करणारे आणि त्यांची तस्करी करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही। तर निरीक्षक पाटील यांनी सांगितले की या कारवाईमुळे बुलढाणासह संपूर्ण राज्यात पसरलेल्या बनावट चलनाच्या जाळ्याचा धागा हाती लागण्याची शक्यता आहे। जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।